नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीचा जर शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारी तरुण मंडळी अलीकडं आपल्याला खूप प्रसारमाध्यमातून दिसतात किंवा सोशल मीडिया त्यांना खूप लोकांच्यापर्यंत घेऊन जातो. तर असे एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांची मुलाखत मी गेल्या महिन्यापूर्वी घेतलेली होती. वैभव गुरव चिंचणी, कडेगाव तालुक्यातलं जे गाव आहे सांगली जिल्ह्यातल्या, त्यांच्याकडे मी गेलेलो होतो. वैभवराव नमस्ते. तुम्ही एक चांगले ऊस बागायतदार आहात, ऊस शेतकरी आहात आणि तुम्ही 9 फुटाची सरी गृहीत धरून या ठिकाणी 1 एकर ऊस केला आहे. तो जवळजवळ 9-10 महिन्यामध्ये जवळजवळ 25 कांड्यापर्यंत गेलेला आहे. आणि 9 फुटाची सरी किती सक्सेस होऊ शकते आणि उत्पन्न 160 टनापर्यंत किती जाऊ शकतं हे तुम्ही ठामपणे सांगता. आत्ता तुम्ही वेगवेगळ्या गावातून कन्सल्टिंगला जाताय, बरोबर आहे? मग आत्ता तुमचं काय चाललंय सांगा ना. आमच्या शेतामध्ये ढवळीला, तासगाव तालुक्यातल्या, तुम्ही भेट दिलेली आहे. हे माझं घर आहे, शेत आहे. त्याचबरोबर ही येरळा नदीच्या माझ्या पाठीमागं आहे आणि इथं वैभवराव आलेले आहेत. आता मला सल्ला ते देणार आहेत. माझ्याबरोबर डॉक्टर सी.जी. पाटील सर पण या ठिकाणी माझ्या समोर आहेत. तर वैभवराव सांगा काय वाटतंय. सर्वप्रथम नमस्कार. ढवळी या गावामध्ये आपण आहोत, तासगाव तालुक्यातल्या. आणि सरांनी आमचा प्लॉट बघून आल्यानंतर एक मानसिकता स्वतःच्या आधी बदलली. म्हणजे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः आधी बदललं पाहिजे आणि त्याच्यातून अजून लोकांनी जास्त सहभाग घेऊन अजून लोक बदलतील. पण सर्वप्रथम आम्ही ह्या एकरमध्ये 7 फुटाची सरी सोडून 1.5 फुटावर रोप लावून हा संपूर्ण प्रोजेक्ट आम्ही सर्वसाधारणपणे 45 गुंठ्यावरती राबवणार आहोत. आणि येणाऱ्या जून महिन्यामध्ये पहिले स्टार्टिंगलाच आपण याची लागण करणार आहे. आणि सर्वसाधारणपणे पाण्याचा थोडासा TDS जास्त आहे या ठिकाणी, पण तरीसुद्धा त्याच्यावरती उपाययोजना करून कसं पाणी आपल्याला देता येईल, आपण या येरळा नदीतलं पाणी शिफ्ट करून त्याच्यानंतर याच्यामध्ये घेऊन याचं TDS वरती कंट्रोल करणार आहे. आणि त्याचबरोबर विहिरीतलं पाणी परत ज्याच्या साह्यानं वरती नेऊन ड्रिप इरिगेशन थ्रू आपण 7 फुटाची लागण करणार आहे. तर वैभवराव, तुमच्याकडचा ऊस आम्ही 9 फुटाच्या सरीवचा बघितला. तुमची जमीन काळी अशी दिसली आम्हाला. आमची थोडी करलाट आणि थोडी मिक्स शाडूच्या मातीची आहे. नदीचा काठ आहे आमचा, येरळीचं स्वच्छ पाणी आहे, आमच्या विहिरीला मानतलं पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला इथं ऊस सक्सेस होईल असं वाटतंय का? 100% होईल. कारण नियोजन जर योग्य असेल आणि मॅनेजमेंट जर चांगल्या पद्धतीनं असेल तर 100% होईल. कारण आता तुमचं जर काम बघितलं मी तर शेणखत वगैरे टाकून रानाला जी मवाश पाहिजे, माती भुसभुशीत पाहिजे, ती आत्ता आपल्या आलेली आहे. म्हणजे पूर्व मशागत जी आहे रानाची आणि जे आपल्याला जसे हवे तशी तुम्ही पूर्ण डेव्हलप केलेले आहे. आता इथून पुढचा काळ आहे तो पावसाळ्याचाच आहे, बरोबर. त्याच्यामुळे या जमिनीमध्ये त्रास होणार नाही. त्रास फक्त होणार मार्च, एप्रिल, मे मध्ये. म्हणजे 3 महिने आपल्याला थोडासा संघर्ष करावा लागेल, गोड पाणी द्यावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल, ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. आणि जे काय आपलं आता TDS मी चेक केला 1200-1300 पर्यंत आहे, तो TDS आपल्याला खाली 500च्या आतमध्ये आणावा लागेल. आणि ते जर पाणी दिलं तर पिकाची वाढ जोमदार पद्धतीने चांगली होईल. बरोबर. ढवळी या आमच्या गावी तुम्ही अनेक प्रकारे कन्सल्टेन्सिंग केलेलं आहे यापूर्वी, पण त्या लोकांनी 4.5 फुटी सर ठेवलेली होती आणि त्यांनी त्यांचं उत्पन्न गेलं होतं 100 पर्यंत. पण आता तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही 7 फुटाची सरी ठेवणार आहे. आमच्याकडे एक 9 सऱ्या बसतायत की जवळजवळ एक 70 फुटामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये हा सक्सेस होईल असं तुम्हाला वाटतंय. पण मला सांगा, आता या परिसरामध्ये कुठं कुठं तुमचं चालू आहे, काय काय? आता सर्वसाधारणपणे आम्ही कुमटफाटीला चालू आहे, त्याच्यानंतर कवटेकरमध्ये चालू आहे, तासगावमध्ये चालू आहे. परंतु 7 फुटाचा एक सक्षम प्लॉट म्हटलं तर आपण या ढवळी गावामध्ये लोकांना बघावं आणि लोक येऊन खरोखर प्रेरणा घेतील अशा पद्धतीचा प्लॉट. म्हणजे तोंडी बोलण्यापेक्षा करून दाखवलं की लोक जास्त करतात. पण तसं या ठिकाणी आपण डेमो प्लॉट म्हणून या गावात, या परिसरात करणार आहोत. आणि याचा फायदा काय होईल तर इथल्या शेतकऱ्यांना ज्या आपल्या चुका घडतायत, परंतु सूर्यप्रकाशाचा इम्पॅक्ट असेल, बाकीच्या गोष्टी ज्या चुकतायत त्या 100% इथं इम्प्लिमेंटेशन आपण जे चुकतायत ते काढून टाकून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं प्लॉट कसा निर्माण करता येईल आणि 100च्या वरती आपल्याला अवरेज 120, 130, 140 पर्यंत कसं जाता येईल या दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करणार. नाही, माझ्याबरोबर डॉक्टर सी.जी. पाटील आहेत. ते सुद्धा 40-50 म्हणजे एकराचे मालक आहेत. ते सुद्धा एक 4-2 एकर प्लॉट करणार आहेत. तिथं सुद्धा आपण सक्सेस करूया का? कसं काय होईल? 100% करूया. कारण आपलं जर पहिल्यांदा प्लॅनिंग आतापासून असेल, असं झोपेतून उठून ते होत नाही. परंतु आता आपल्याला भरपूर वेळ घावला, त्याच्यामुळे रानाची मशागत व्यवस्थित झाली आणि हा जो कार्यकाळ घावला हा वाया गेलेला नाही. आपला जमिनीला विश्रांती मिळाल्या आणि त्याच्यानंतर आपण इथून पुढे ज्यावेळी चालू करणार आहे त्यावेळी जमीन एक आपली सुपीक झालेली आहे आणि त्या सुपीक झालेल्या जमिनीवरती आपण काम करणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. कष्ट टेक्निकली गोष्टीत फक्त घ्यावे लागणार. मग तुम्ही कडेगाव तालुक्यात हे सगळं काम करताय, त्या परिसरात म्हणजे तुमचं अगदी शेनोली
तासगावपर्यंत इस्लामपूरपर्यंत सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता पूर्व भागात तुम्ही आता इकडे प्रतिसाद आमचा कसा मिळतोय की तासगाव परिसर? तासगाव परिसर बघितला तर द्राक्ष बागायतदार शेतकरी जास्त आहेत, करायची उमेद भरपूर आहे, परंतु जो अंतराचा मॅटर आहे तो अजूनही लोकांच्या डोक्यामध्ये आलेला नाही. म्हणजे सर्वसाधारण 1985 पासून म्हणजे शेती करतायत, परंतु अंतर आपण 1.5 फुटापासून 2 फुटापासून आज 4.5 फुटापर्यंत पोहोचलोय, पण उत्पन्न आपलं वाढत चाललंय. ही कन्सेप्ट लोकांच्या अजून लक्षात आलेली नाही. म्हणजे लक्षात पण येतंय, पण धाडस करायला कोणी मागत नाही. ज्यावेळी आपण एखादा व्यक्ती धाडस करतो आणि ज्यावेळी ते सक्सेस होतं त्यावेळी सगळा गाव म्हणा, भाग म्हणा त्याच्या मागे लागायला चालू होतो, परंतु पहिल्यांदा कोण करायला तयार नसतं. नाही, आमच्याकडे काय झालंय, येरळीचा काठ आहे, नदीला पूर येतो, नंतर नदीत पाण्याचा साठा भरपूर आहे, 2-3 महिन्यानं पाणी सुटतंय, नदीला विहिरीला पाणी भरपूर आहे म्हटल्यानंतर आमच्याकडे एक सवय लागली, कृष्णाकाठची सवय लागली. म्हणजे आता पाणी सोडायचं, म्हणजे मी सुद्धा त्याच्यात आहे. म्हणजे त्या सरी लांब असले तरी पाणी 2-4 दिवसात लगेच सोडायचं. पण पाणी जास्त देणं आणि खत जास्त टाकणं म्हणजे उत्पन्न जास्त आहे का? नाही, तशा गोष्टी नाहीत. जेवढं समजा ऊसाला सर्वसाधारणपणे 4 लिटर पाणी रोज लागते आपण गृहीत धरू, तर तेवढंच पाणी त्याला रोज मिळालं पाहिजे. किंवा आठवड्यातून त्याला 15 लिटर 16 लिटर जर पाणी लागत असेल तर त्यालाच फक्त पाणी द्यायचं. जमीन भिजवल्यानंतर जे समाधान लोकांना वाटतंय आज, ते भविष्य काळासाठी आपल्याला नुकसानकारक आहे. कारण जमीन आपण आपली खराब करतोय पाण्यानं, मग त्याचा इम्पॅक्ट काय होतोय तर जमिनीतला क्षाराचं प्रमाण वाढणं म्हणा, किंवा जमीन नापीक होणं, आवाढव्य तण वाढणं, ह्या गोष्टी घडतात. अंतर ठेवल्यामुळे काय होतंय, मुळीला जेवढं पाणी पाहिजे त्या ऊसाच्या तहान लागली तेवढंच पाणी. म्हणजे नको ते आपल्याला समजा पाऊस पडतोय वरनं, ते पाणी आपण पिऊ शकतो तरी पण सोडते. आपण समजा उभा राहिलोय पावसातून, वरून पाऊस पडतोय, आपण पाणी पिऊ शकतोय का? नाही. पण पाणी आहे तसं ऊसाच होतंय, आपण देतोय, पाटान देतोय, होऊन देतोय, पण त्या ऊसाला काही त्याचा फायदा होतो. पावसाळ्यात सुद्धा सोडतात आमच्याकडे पाणी, मग ते चुकीच्या पद्धतीने पाणी होतंय. म्हणजे जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढंच अन्न, तेवढंच हवामान, तेवढा सूर्यप्रकाश घेतं, पीक वाढत असतं. म्हणजे पाणी जेवढं लागतंय तेवढं तेवढंच द्यायला पाहिजे. मग आता हे असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्या सेन्सर त्यांनी कशासाठी बसवले तर त्यासाठीच बसवले की जमिनीत तुम्ही वरून जरी वाळलेली दिसली, सुकलेली दिसली, तर मुळेच्या सानिध्यामध्ये पूर्णपणे ओल असते आपली जिवंत. पण तरी सुद्धा आपण वरनं पाणी आपल्या समाधानासाठी, पिकाच्या समाधानासाठी नाही, स्वतःच्या समाधानासाठी पाणी सोडत असतो. बरं, आता मी जो 9 फुटाच्या सरीवर आम्ही करणार आहे, डॉक्टर सी.जी. पाटील आम्ही जे 7 फुटाच्या सरीवर जे करणार आहे, तर याच्यामध्ये मला सांगा की ठिबक करावंच लागणार ना? हो, ठिबक सिंचनाचा वापर करूनच. म्हणजे पाणी तुम्ही मगाशी म्हणताय असं पाणी कमी होईल, लागेल तेवढं, लागेल तेवढंच पाणी जाईल. आणि महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला खत सोडताना डायरेक्ट मुळीला खत जाईल. म्हणजे आता जर रासायनिक खताच्या किमती जर बघितल्या, तर जे पोतं 1800-1700 येत होते आता 2500 झाले. जे पोट्याचं पोतं पूर्वी 2 वर्षापूर्वी 750 यायचं, ते पोतं आज 2200-2300 झालंय. मग आपल्याला आवाढव्य खत टाकून चालणार नाही, त्याचा खर्च कुठेतरी कमी करावा लागेल. मग ड्रिप इरिगेशन थ्रू जर आपण ते खतं देत राहिलो तर आपला खर्च आणि निम्म्यावर येतोय. बरोबर. म्हणजे आता हे 7 फूट आपण करणार आहे, पण ह्याच्यावरून खूप म्हणजे तुम्हाला वाटतं की ठिबक केलं, मर्यादित पाणी दिलं, बऱ्याच प्रमाणात लक्ष दिलं, तर नक्की आम्ही 100 टनाच्या वर जाऊ. 100% जाईल. आणि पहिले 4 महिन्यातच तुमच्या लक्षात येईल की दरवर्षीचा ऊस आपला आणि ह्या वर्षीचा ऊस याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसेल, असं होईल. आणि ट्रायलसाठी तुमच्या बरोबर जर कोणी 4.5 फुटाचा ऊस लावलाच बाय चान्स, तर त्यांचं आपण मूल्यमापन करताना आपल्याला कंपॅरिझन म्हणजे कोणाशी ईर्ष्या करायची नाही, काय नाही, पण दोन्हीतला फरक जो आहे तो लक्षात आपल्याला येईल. आपण जोर भरपूर लावला त्या शेतकऱ्यानं किंवा बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि अंतर जर वाढवलं नाही तर उत्पन्न तेवढं पडायचं तेवढंच पडणार. ठीक आहे, खूप सुंदर. वैभव गुरु एक तरुण आणि आम्हाला खूप असे गुरुसारखे आहेत आणि महाराष्ट्रात मधल्या सगळ्या शेतकऱ्यांचा एक आदर्श आता ते ठरायला लागलेले आहेत. विशेषतः खूप संयमी असं एक व्यक्तिमत्व आहे आणि लोकांना प्रामाणिकपणे सल्ला देतात आणि त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये ते प्रयोग करतात आणि इतरांना सांगतात, लोकांच्यापर्यंत जाऊन धडपडतात. तर आमच्यासुद्धा शेतामध्ये ढवळीला ते आलेले आहेत. तुम्ही आल्याबद्दल खूप खूप आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. भेटूया.